नमस्कार, मी सौ रेवती सचिन जरब, संस्कार प्रतिष्ठान कोल्हापूर जिल्हा अध्यक्षा. आज आपण इथे हॉस्पिटलच्या सेटअपमध्ये दिसत आहोत. तर आज याला एक खास कारण आहे. आपण आज इकडे कोविड पॅन्डेमिकमध्ये म्युकरमायकोसिस या आजाराविषयी माहिती जाणून घेण्यासाठी इथे आपण हॉस्पिटलमध्ये आलेलो आहोत. तर आपण कोरोना संकटामध्ये आरोग्य यंत्रणा प्रचंड काळामध्ये काम करत आहे. कोविडमधून नुकतेच रिकवर होत आलो आहे आपण, संख्या कमी होते असं लक्षात येता ह्यामध्ये आणखीन म्युकरसारख्या आजाराची भर पडलेली आहे. तर ह्याविषयी आपल्या जनमानसातून बरेचसे प्रश्न आणि शंका कुशंका आहेत. तर आपल्याला ह्या सगळ्याचं निरसन करायचं आहे. हा आजार कसा होतो, काय होतो, ह्याविषयी आपल्याला अधिक माहिती जाणून घ्यायची आहे. तर ह्या माझी जी कोल्हापूरची संस्कार प्रतिष्ठान संस्था आहे ती आत्तापर्यंत ऑन फील्ड कोरोना पेशंटना काम करणं, त्यांना इतर लागेल ती मदत करणं ह्या सगळ्या करतच आहे. तर आज आपण जनतेचा अधिकारनामा या चॅनलसोबत टायअप करून आपण जनजागृतीसाठी आणि लोकांच्यापर्यंत हे गैरसमज दूर करण्यासाठी आपण हे चर्चासत्र अरेंज करत आहोत. तर मी तुम्हाला थोडक्यात सुरुवात करते आणि मी आपल्याला ओळख करून देते. आज आपण कोल्हापूरमधील नामांकित नेत्ररोगतज्ञ श्रीयुत संजय घोटणे सर यांच्यासोबत आहोत. डॉक्टर्स नमस्कार. नमस्ते. सर, सगळ्यात पहिल्यांदा म्युकरमायकोसिस म्हणजे काय? म्युकरमायकोसिस हे एक फंगल इन्फेक्शन आहे. म्हणजे हा बुरशीचा आजार आहे. त्याला काळी बुरशी म्हटलं जातं. तर म्युकरमायकोसिस हा आजार ह्या कोरोना कालावधीतच आलेला नाही आहे. बेसिकली हा म्युकरमायकोसिसचे पेशंट गेले काही दशकं आम्ही बघत आलेलो आहोतच, पण त्याचं प्रमाण खूप कमी होतं. दुर्दैवानं ह्या कोरोनाच्या कालावधीत ह्याची पेशंटची संख्या फार वाढलेली आहे गेल्या 4-1 महिन्यात. म्हणजे पहिल्या लाटेमध्ये कोरोनाच्या गेल्या वर्षी 2020मध्ये आपल्याकडे पेशंट्स नव्हतेच, पण ह्या दुसऱ्या लाटेत साधारण फेब्रुवारीपासून म्युकरचे पेशंट्स भरपूर सापडत आहेत. सध्या आता राज्यभर सर बघायला गेलं तर म्युकरचे 40,000पेक्षा जास्त पेशंट्स आहेत. कदाचित 1,000पेक्षा जास्त देत आहेत. कोल्हापूरमध्येही तशी संख्या जास्तच आहे. तर सर ह्याच्यासाठी लक्षणं जी दिसतात की आपल्याला म्युकर होतोय किंवा म्युकरची लक्षणं काय आहे, तर त्या पेशंटला कसं लक्षात येईल? बेसिकली हे म्युकर कोरोना होऊन गेलेले जे रुग्ण आहेत साधारण 3 आठवड्याचा कालावधीनंतर हे उद्भवतात. तर हे युजली थोडेसे वयोवृद्ध पेशंट आहेत, ज्यांना डायबिटीस आहे, अनियंत्रित डायबिटीस, किंवा ज्यांना रिनल फेल्युअर आहे म्हणजे किडनीचा आजार आहे, किंवा इम्युनोसप्रेसिव्ह ड्रग्स आहेत, एन प्रकारे स्टिरॉइड्सचा औषधं ते बरेच वर्ष घेत आहेत. त्यांना कॅन्सरची ट्रीटमेंट आहे, केमोथेरपी आहे, रेडिओथेरपी आहे, एड्स आहे, किंवा कुठलेही इम्युनोसप्रेशन ट्रीटमेंट आहे. संधिवातासाठी सुद्धा आपल्याला इम्युनोसप्रेशन ड्रग्स दिली जातात. अशा पेशंट्स बरीच वर्ष जे औषध घेतात अशा लोकांना कोविडनंतर साधारण 3 ते 4 आठवड्यानंतर याचा संसर्ग झालेला आहे. तर याची लक्षणं कशी असतात, तर तो कोविडमधून बरा झालेला असतो, अशक्तपणा असतो नेहमीचा, विकनेस असते, एनर्जेटिक वाटत नाही त्यांना, नाक गच्च व्हायला लागतं, नाकपुडी एखादी, थोडासा कुबट वास येणं, नाक गच्च होणं, लाल पाणी येणं, द्राव येणं, नाकपुडी सुजणं, पाठोपाठ डोळ्याला सुजायला लागती, पापणी जड होती, रांजणवाडी आल्यानं जशा पापण्या सुचतात तशा सुचतात, डोळ्याची वरची पापणी खाली पडते ज्याला आपण टोसिस म्हणतो, म्हणजे डोळा बारीक होतो, काही वेळेला डोळा तिरडा व्हायला लागतो म्हणजे पॅरालिसिस होतं, आणि नजर पण अंधुक होती, आणि अर्धी बाजू पूर्ण ठणकायला लागते पेशंटची, म्हणजे ज्या बाजूची नाकपुडी त्या बाजूचा डोळा, आणि ते सगळं डोकं दुखायला लागतं. अशा पेशंटनी तातडीनं दवाखान्यात जाणं गरजेचं आहे. बेसिकली ह्याचं निदान करण्यासाठी एकतर डोळ्याचे डॉक्टर आणि ENT या दोघांचा मोठा रोल असतो. कारण हे लक्षणं सुरुवात नाकापासूनच होतात. नाकातूनच हा म्युकर आत जातो आपल्या शरीरात. आपलं नाकाचं जे म्युकस मेम्ब्रेन आहे त्या म्युकस मेम्ब्रेनवर हे फंगस मारा करतं, आणि त्या म्युकस मेम्ब्रेनमधून सायनसेसमध्ये आहे ते म्युकर पसरतं, ती बुरशी.
आणि तिथून ते पोखरत जातं आणि डोळ्याजवळ असतो, ऑर्बिट ज्याला म्हणतो आपण, हाडाची खुबणी डोळ्याची. तर हाडाच्या खुबणीला पण जे काही बोन्स आहेत ते पण ते कुरतडून डेब्राईड करून ती बुरशी त्या पॅरानेझल सायनसेसमधून हळूहळू डोळ्याच्या मागच्या बाजूला जाते आणि मग डोळ्याची लक्षणं चालू होतात. डोळ्याची ऑप्टिक नर्व म्हणजे दृष्टीची नस आणि डोळ्याच्या हालचाली नियंत्रित करणाऱ्या एक्स्ट्राक्युलर मसलच्या नसा ज्या असतात त्याच्यावर त्याचा आघात होतो, पॅरालिसिस होतं, त्यामुळे डोळ्याची लक्षणं चालू होतात. तिथून हा रोग मेंदूपर्यंत जातो. त्यामुळे ह्याला रायनो ऑर्बायटो सेरेब्रल म्युकॉरमायकोसिस म्हणतात. रायनो म्हणजे नाक, ऑर्बायटो म्हणजे डोळा, सेरेब्रल म्हणजे मेंदू. नाकापासून सुरुवात होते, डोळ्यापर्यंत जातो, डोळ्यातून आत मेंदूपर्यंत जातो आणि मेंदूपर्यंत गेला तर मृत्यूचं प्रमाण प्रचंड आहे. ऑलमोस्ट 30 ते 40% रुग्ण दगावतात. इवन कोल्हापूरमध्ये सुद्धा एक 60 डेथ झालेले आहेत आपल्याकडे आत्तापर्यंत म्युकोरच्या. आता आज आम्ही एक केस बघितली, आजचीच गोष्ट सांगतो, पण त्या पेशंटला कोविड नव्हतं. एक 64 वर्षाच्या आजी होत्या. माझ्याकडे ENT भाऊ आहेच, त्यामुळे ते दोघांच्याकडे दाखवायला होते. डोळ्याची लक्षणं होती. आम्ही थिएटरमध्ये सायनस एंडोस्कोपी केली, म्युकॉर दिसलं. आणि याच्यात कसं हे निदान कसं आहे, त्या डॉक्टरना सुद्धा ती शंका पाहिजे, नाहीतर हे निदान मिस होतं. हे नुसतं बॅटरीनं किंवा उघड्या डोळ्यानं ते दिसत नाही. नाकातलं म्युकॉर बघण्यासाठी एंडोस्कोपीनं दुर्बिणीखाली तुम्हाला ऑपरेशन थिएटरमध्ये नेऊन ती तपासणी करावी लागते आणि ती शंका येणं गरजेचं आहे की बाबा हे म्युकॉर ही लक्षणं असू शकतील, अदरवाईज ते मिस होणार. आणि ह्या स्टेजला जर ते सापडलं म्हणजे फक्त नाकापुरतंच मर्यादित आहे, डोळ्यापर्यंत गेलेलं नाही, तर हे बरं व्हायचे चान्सेस फारच चांगले आहेत. म्हणजे पेशंटनी पॅनिक न होता, हां, पेशंटनी पॅनिक न होता ह्याला ट्रीटमेंट आहे. आवर्जून ट्रीटमेंट जर लगेच घेतली आणि ह्याला हॉस्पिटलायझेशन आहे, घरी बसून ह्याला काही करता येत नाही. म्हणजे तुम्हाला ही लक्षणं जाणवायला ही लक्षणं जाणवायला लागली की आता काय झालेलं आहे की शासनाच्या नियमानुसार आम्हाला ह्याच्यात काहीच करता येत नाही. प्रायव्हेट प्रॅक्टिशनर्सना बरोबर त्यांची जी काय रिकॉग्नाइज सेंटर्स आहेत म्हणजे DY पाटील मेडिकल कॉलेज हॉस्पिटल आहे, CPR हॉस्पिटल, अशाच ठिकाणी किंवा काही टर्शरी केअर इन्स्टिट्यूट्स आहेत म्हणजे ॲस्ट्रादार असेल, डायमंड असेल, अशा ठिकाणीच त्यांनी जाऊन त्याची ट्रीटमेंट घ्यायची. ह्या ट्रीटमेंटमध्ये ENT सर्जनचा रोल फार मोठा आहे. ENT सर्जन, ऑप्थॅल्मिक सर्जन म्हणजे डोळ्याचे सर्जन, मेंदूचे सर्जन नंतर लेटर स्टेजमध्ये, आणि प्लास्टिक सर्जन, 4 लोकांचा ह्याच्यात सहभाग असतो. पण ह्यातलं मूळ काम असतं ते ENT सर्जनचं असतं. म्हणजे हेही सेम कोरोनासारखंच आहे. प्राथमिक स्टेजमध्ये जो तुम्हाला तो छान डिटेक्ट झाला, पटकन लक्षणं आहे, सर्दी आहे, खोकला आहे, तुम्ही पटकन टेस्ट करून घेतलात तर तुम्ही शेवट बाकी स्टेजेसला पोहोचत नाही. तसंच म्युकरचं सरांचंही म्हणणं आहे की तुम्हाला ह्यातली जर काही लक्षणं दिसत असतील, तुमच्या नाकातून स्राव गळणं किंवा बाकी डोळ्याला काही त्रास, ह्या सगळ्या गोष्टी असतील तर तुम्ही नेत्ररोग तज्ज्ञांकडे जाऊन ह्याची तपासणी करून घ्या, जेणेकरून त्याच्या पुढच्या स्टेप्स तुम्हाला गाठता येणार नाही आहे, तुम्ही पहिल्या स्टेजमध्येच रिकवर होऊन जा. सर, मला आणखीन एक विचारायचं होतं की हा संसर्गजन्य आहे का? अजिबात नाही. कोविड जसं संसर्गजन्य आहे, एकमेकाला पसरतो, हा अजिबात संसर्गजन्य नाही आहे. म्हणजे आज मला म्युकॉर झाला आहे आणि माझ्या शेजारी तुम्ही बसलाय, तुम्ही मास्क घालून ट्रीट करायचं आहे, PP अजिबात नाही. हा पसरत संसर्गजन्य नाही आहे. हा त्या पेशंट पुरताच मर्यादित आजार आहे, संसर्गजन्य नाही आहे. इवन काही मीडियानं सुद्धा मध्ये तशा जाहिराती केल्या होत्या, संसर्ग चुकीचं होतं. त्यावेळी आमच्या असोसिएशनतर्फे आम्ही त्यांना निवेदनं दिली की कारण लोकांच्यात भीती फार आहे. जसं ते कोरोना म्हटल्यावर लांब पळतात तसं म्युकर म्हटल्यावर सुद्धा लांब पळतात. ती काही गरज नाही आहे. कारण म्हणजे म्युकरचा पेशंट इज सेफ फॉर अदर्स, ते संसर्गजन्य नाही आहे. नक्की संसर्गजन्य नाही आहे. त्यामुळं असे कोणीही पेशंट असतील तर त्यांनी आपल्या घरच्यांना आणि त्यांच्या घरच्यांनीही ही काळजी घ्या की त्यांना संसर्गजन्य नसल्यामुळे आपण त्यांच्या सोबत राहून त्यांच्या उपचारामध्ये त्यांना साथ देऊया, त्यांना एकटे नाही टाकायचे. कारण कोरोनाच्या कालावधीमध्ये हे खूप झालं आहे की कोरोनाचा हात नाही लावणार आहे किंवा त्याला एकटे पडण्याचे बरेच आले आणि त्या आजारापेक्षा मानसिक खचून जाऊनच पेशंटला त्रास झालेला आहे. तर नक्की ह्याची काळजी घ्या. सर, मला आणखीन ह्याविषयी एक विचारायचे की आता आपल्याला माहिती आहे की पोस्ट कोविड आपल्याला ह्याचे चान्सेस आहेत.
तर कोविड आहे त्या वेळेतच एखादा पेशंट ICU मध्ये आहे जो ह्या सगळ्या थ्रू गेलाय, तर त्यांनी तिथेच काही काळजी घेतली पाहिजे का, म्हणजे म्युकर होऊ नये? आता याची मी पार्श्वभूमी सांगतो तुम्हाला. याचं उत्तर त्याच्यात दडलेलं आहे की कोविड नंतर हे व्हायचं कारणं अशी आहेत ह्याची की बेसिकली इम्युनोसप्रेशन ज्यांचं आहे, रोगप्रतिकार शक्ती कमी झालेली आहे एनकेन प्रकारे, त्यांच्यावरच ही बुरशी अटॅक करते. कुठलाही आजार असतो, हे पॅरासाईट आहे. हे अटॅक जे म्हणजे अधू लोक आहेत ज्यांची ताकदच कमी आहे त्यांच्यावर ते आघात करतं. तर बेसिकली कोरोनामध्ये आपण आता बघितलं की स्टिरॉइडचा वाजवीपेक्षा जास्त वापर, गरज नसताना वापर किंवा गरज असली तरी वाजवीपेक्षा जास्त वापर, एक गोष्ट. दुसरी गोष्ट ऑक्सिजन सप्लाय. आता कोविडच्या प्रत्येक केसेसमध्ये HRCT केलं जातं. HRCTमध्ये काय बघतात ते लंगमध्ये किती इन्फिल्ट्रेशन झालेलं आहे, तर त्याचा एक स्कोर आहे. तर साधारण 6 ते 8पर्यंत जर स्कोर असेल तर तो सौम्य आहे. 8च्या पुढे गेला, 15च्या पुढे गेला तर लक्षणं तीव्र होतात आणि तुला आपण गंभीर म्हणतो. तर फुफ्सामध्ये आपल्या लंगमध्ये फायब्रोसिस होऊ नये, म्हणजे आपल्या जे ॲल्व्ह्युले आहेत, फुफ्साच्या पोकळ्या असतात हवेच्या, त्या अशा आकसून जाऊ नयेत, त्याचं फायब्रोसिस होऊ नये म्हणून स्टिरॉइड्स दिला जातो, देणं गरजेचं आहे. बट स्टिरॉइड्स द्यायच्या सुद्धा एक स्टेज असतात. डे 1पासून स्टिरॉइड दिलं जात नाही. 3-4 दिवसाच्या तुमच्या मेडिकल ट्रीटमेंट नंतर ते स्टिरॉइड चालू करायचे असतात. तसं न होता अनावधानाने म्हणा, गडबडीत म्हणा, किंवा जे काय तर सरकारनं नॉर्म्स घालून दिलेले आहेत की ही ट्रीटमेंट द्या, त्यामुळे स्टिरॉइड्स ही सुरुवातीपासूनच दिली जातात. ज्याचा स्कोर 6च्या आत आहे त्याला वास्तविक स्टिरॉइडची गरज नसती, त्याला सुद्धा दिलं जातं. मुळात हे पेशंट डायबिटीस असतात, त्यांची शुगर त्याच्यात वाढते, शुगर वाढली की अजून इम्युनोसप्रेशन होतं, त्यामुळं हा संसर्ग त्यांच्यावर अटॅक करतो. आता ह्या गोष्टी कोरोनावर उपचार करणाऱ्या संस्थेने पाळल्या पाहिजेत. बरोबर. हां, नक्की. आता माझा पुढचा प्रश्न तोच हां. येणार दुसरं होता. कसं आहे, ऑक्सिजन. तर ऑक्सिजन ते दिलं जातं, ते देताना हे लिक्विफाईड स्टेजमध्ये ऑक्सिजन द्यायचं असतं, म्हणजे ते पाण्यातून जातं, म्हणजे ड्राय ऑक्सिजन जात नाही ते. तर ते जे लिक्विफिकेशन असतं त्यासाठी आयदर डिस्टिल्ड वॉटर किंवा नॉर्मल सलाईन वापरायचं असतं. ते न वापरता साधं नळाचं पाणी, बॅरेलमधलं पाणी वापरलं जातं बऱ्याच ठिकाणी. ते पाणी वास्तविक रोजच्या रोज बदलायला पाहिजे, म्हणजे डिस्टिल्ड वॉटर असलं, नॉर्मल सलाईन असलं, रोजच्या रोज ते बदललं पाहिजे. त्याचे जे ट्युबिंग्स आहेत, कॅन्युलेज, पाईपा, त्या रोजच्या रोज बदलल्या पाहिजेत, त्या निर्जंतुक केल्या पाहिजेत, ॲटलिस्ट अल्टरनेट डे त्या बदलल्या पाहिजेत. एकच ट्यूब 4 लोकांना वापरली नाही गेली पाहिजे, निर्जंतुकीकरण न केल्याशिवाय त्या गोष्टी घडल्या जात नाहीत. त्याच्यामुळं हे प्रमाण वाढलेलं आहे, हे नक्कीच अगदी. त्याच्याशिवाय टॉक्लिझिमॅग नावाचं ड्रग आहे, रेमडेसिवीरसारखं, त्या ड्रगनं सुद्धा अतिवापर त्याचा झालेला आहे, त्याच्यानं सुद्धा हे म्युकरचं इन्फेक्शन बळावलेलं आहे. म्हणजे जे कोविडमध्ये जी कारणं आहेत ती हे आहेत. आता ह्या गोष्टी टाळण्यासाठी ज्या संस्थेमध्ये, ज्या इन्स्टिट्यूट्समध्ये जे डॉक्टर ट्रीटमेंट देतात त्यांनी ह्या गोष्टी सांभाळायला पाहिजेत. आता कसं आहे, कोविडचा वर्कलोडच इतका आहे की काही गोष्टी डॉक्टरांच्या आणि त्या पॅरामेडिकल स्टाफच्या कंट्रोलच्या बाहेर आहे, त्यांना हे करता येत नाही, इतका लोड आहे. म्हणजे ते पाणी बदलणं, तेवढं मॅन पॉवर नाही, तेवढं इन्फ्रास्ट्रक्चर नाही, होत नाही त्या गोष्टी, त्यामुळे हे सगळं होतं. म्हणजे हे बेसिक थोड्या हॉस्पिटलनीही काळजी घेणे गरजेचे आहे हो. आणि थोड्या राहिलेल्या पेशंटनीही स्वतः थोडंसं हो, लक्ष correct, देऊन ह्या correct. गोष्टी सूचना त्यांना देऊन किंवा स्वतः पेशंटच्या सोबतच्यानी देऊन हे करू शकतो आपण. सर, मला आणखीन एक ह्याविषयी माहिती, मध्ये मला असं कोणी वाचण्यात आलं की मास्क न वॉश करता बरेच जण वापरतात, डेली तोच मास्क वापरतात, त्यातूनही काही संसर्ग होण्याची शक्यता आहे का? नाही, त्यातून म्युकर व्हायचं कारण नाही. म्हणजे हा एक वाचनात व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवर कुठेही आलेला आहे. इन्फेक्शन होणार, बरोबर, ते काय अनहायजेनिक आहे, बॅक्टेरियल इन्फेक्शन येईल, व्हायरल, पण म्युकर होणार नाही, हे फंगस नाही येणार. नक्की नक्की.
सर मग म्युकसच्या पेशंटना म्हणजे ज्यावेळी ऑपरेशनला घेतलं जातं तर ती सर्जरी नंतर त्यांना दृष्टी पुन्हा येणं किंवा त्याला काय त्रास आता याच्यात होतो काय का? सांगतो, एकदा तुम्हाला सायनस एंडोस्कोपीमध्ये ज्यावेळी तुम्हाला म्युकर आढळतो त्यावेळी आपण त्याची बायोप्सी घेतो. बायोप्सी घेऊन केवज प्रिपरेशन खाली, मायक्रोस्कोप खाली किंवा हिस्टोपॅथॉलॉजीकडे पाठवलं तर त्या बायोप्सीचा रिपोर्ट लगेच येतो, म्हणजे वेळ लागत नाही. त्याच्यात ते बुरसेचे हायफी दिसतात, मायक्रोफिली आणि हायफी दिसतात. युजली बायोप्सी म्हणजे हिस्टोपॅथच्या रिपोर्टसाठी थांबण्याची सुद्धा गरज नसती, इतकं त्याचं ते पिक्चर क्लिअर असतं. म्हणजे ते डायग्नोसिस बघितल्यावरच होतं, पण आपण शिक्कामोर्तब त्याच्यावर त्या बायोप्सीच्या रिपोर्टनंतर करतो. ते एकदा झालं की ह्याचा ट्रीटमेंट काय आहे की एंडोस्कोपिक डिब्राइडमेंट करायची असते. हा भाग सगळा कुजलेला असतो, जे काळं, त्याला काळी बुरशी म्हणतात. म्हणजे नाकामध्ये विशेषतः मिडल टर्मिनेट आहे, म्हणजे नाकातले आतली जी आवरणं असतात त्यातला मिडल टर्मिनेटचा जो भाग असतो तो सगळा कुजलेला असतो, काळा कुट्ट झालेला असतो, तिथला रक्तपरावा सगळा गेलेला असतो, तिथं ब्लिडिंग होत नाही. तर ते सगळं सायनस डेब्रायडरनं त्याची डिब्राइडमेंट करायची असते. डिब्राइडमेंट म्हणजे सगळं खरडून काढायचं. जोपर्यंत रक्तस्त्राव होत नाही तोपर्यंत ते खरडायचं आणि सगळे सायनसेसच्या पोखड्या रिकाम्या करायच्या. त्या जोपर्यंत रिकाम्या होत नाहीत तोपर्यंत तुमचं आपण जे नंतर ॲम्फोटेरेसिन ड्रग देणार ते तिथे पोचतच नाही आहे. ही सायनस एंडोस्कोपीची डिब्राइडमेंट आहे ती 1, 2, 3, 4 अनेक वेळा करावी लागते. म्हणजे कदाचित एकदा करून ते भागत नाही. सेकंड डे, थर्ड डे, फोर्थ डे, वॉट एव्हर फॉलोअप वाईज पेशंटला किती ते टॉलरेट होतं त्याच्याप्रमाणे ते करावं लागतं. ते केल्यानंतर तुमचं CT स्कॅन आणि MRI करणं गरजेचं असतं. CT स्कॅन आणि MRIमध्ये काय कळतं तर बाकीचे पॅरानेझल सायनसेस, डोळ्याचा मागचा भाग, ऑर्बिट आणि मेंदू इथं ते पोचलेलं आहे का नाही, कारण त्याला एंडोस्कोपीनं ते दिसत नाही आपल्याला, ऑर्बिटमधलं किंवा ब्रेनमधलं. त्याच्यासाठी CT स्कॅन किंवा MRIच्या फिल्म घ्यायला लागतात. ते सुद्धा दर 4-8 दिवसांना 1-2-3दा रिपीट करावं लागतं. म्हणजे एंडोस्कोपिक डेब्राइडमेंट केल्यानंतर सुद्धा MRI रिपीट करावा लागतो. हे झाल्यानंतर आपल्याला एम्फोटेरेसिन B नावाचं इंजेक्शन द्यायचं असतं. त्याचे 2-3 प्रकार आहेत. तर एक लायोफिलाइज्ड आणि दुसरं लायपोसोमल. तर लायोफिलाइज्ड आणि लायपोसोमल ही कॉमनली वापरली जातात. 250 ग्राम किंवा 1 ग्रामची त्याची व्हायल असते. साधारण 3 ते 5 ग्रॅम हा त्याचा टोटल डोस आहे. साधारण 2 ते 3 आठवड्याच्या कालावधीत 3 ते 5 ग्रॅम एम्फोटेरेसिन B शिरेतून, सलाईनमधून, इन्फ्युजनमधून दिलं जातं. म्हणजे सलाईनच्या बाटलीमध्ये ते इंजेक्शन टाकलं जातं आणि ते हळूहळू 1-2-3 तासाच्या अवधी ते दिलं जातं. तर पेशंटला जितकं टॉलरेट होईल तेवढा त्याचा डोस दिला जातो. काही जणांना एका वेळेला 250 ग्राम टॉलरेट होतं, काही जणांना 1 ग्राम पूर्ण जातं. हे साधारण टोटल डोस त्याचा 3 ते 5 ग्राम आहे ओव्हर अ पिरियड ऑफ 2 to 3 वीक्स. प्रत्येक डोसनंतर हे किडनी टॉक्सिक ड्रग आहे, म्हणजे सेफ नाही आहे तेवढं. तर ते किडनीचे सगळे क्रिएटिनिन, युरिया सगळे पॅरामीटर्स बघायला लागतात, ब्लड काउंट बघायला लागतात आणि ते वाढले नाही पाहिजे क्रिएटिनिन वगैरे. म्हणजे किडनीवर त्याचा साईड इफेक्ट होतोय का नाही हे बघूनच पुढचा डोस द्यायचा आहे आपल्याला. जर हे डोळ्यात गेलं असेल तर डोळ्याच्या हाडाची खोबणी जी असते म्हणजे ऑप्टिक नर्व, तिथंसुद्धा एम्फोटेरेसिन B इंजेक्शन आम्ही देतो. त्याचा डोस वेगळा आहे, पण ते सुद्धा रिपीटेडली द्यायला लागतं. म्हणजे 2-3दा तेही द्यायला लागतं. जसं शिरेतून आपण देतो तसं डोळ्याची नस वाचवण्यासाठी आणि डोळ्यातलं ऑर्बिटमधलं म्युकॉर कमी करण्यासाठी ते द्यायला लागतं. बऱ्याच वेळेला ह्याच्यात अंधत्व येण्याचं, म्हणजे जर ते ऑर्बिटमध्ये गेलं आणि ट्रीटमेंट नीट झाली नाही तर अंधत्व याची शक्यता बरीच असते. म्हणजे साधारण एक 30% लोकांत अंधत्व येतं. बऱ्याच वेळेला तो इतका पसरला जातो की हे नुसतं म्हणजे डिब्राइडमेंट करून भागत नाही. काही वेळेला तो आजार मेंदूपर्यंत जाऊ नये म्हणून डोळाच काढावा लागतो. म्हणजे अंध झालेला डोळा, ज्याला आपण एक्झेंटरेशन म्हणतो आहे, मध्ये जे गेलेलं आहे म्युकर, त्यासाठी हे सगळे डोळ्यास बरोबर ते ऑर्बिटसुद्धा काढावं लागतं जीव वाचवण्यासाठी. म्हणजे अशी ज्यावेळी स्टेज आहे की डोळा अंधच झालेला आहे, निकामी झालेला आहे,
पण ऑर्बिटमधला म्युकर ब्रेनपर्यंत पण चाललेला आहे. तर ते टाळण्यासाठी, पेशंटच्या जीव वाचवण्यासाठी आपल्याला लास्ट स्टेज म्हणून एक्झेंट्रेशन ऑफ ऑर्बिट म्हणतात त्याला. तशी वेळ कोल्हापुरात बहुतेक एखाद्या दुसऱ्या पेशंटवर आलेली आहे CPRमध्ये, पण कमी प्रमाणात आलेली आहे. बरेचसे पेशंट बरे होऊन घरी गेलेले आहेत. सर, ह्या सगळ्याचे उपचार आता सरकारीमध्येच फक्त केले हो. जातात. ह्यासाठी बाकी मेडिसिन्स आणि हे एखादा जर व्यक्ती आहे आर्थिक दुर्बल आहे तर त्याला ह्याविषयी आपण काय सांगू शकू की त्याची बाकी परिस्थिती नाही आहे तर त्याला घाबरून न जाता त्यांनी अशा संस्थेमध्ये CPR वगैरे अशा ठिकाणी येऊन उपचार घ्यावेत? नाही तर काय, CPRमध्ये सुद्धा ॲम्पुटेशन कधी असतं कधी नसतं. आता याच्यात गव्हर्नमेंटनं कितीही म्हणजे दंड ठोपटले तरी पुरवठा फार कमी आहे. मध्ये बरेच दिवस ॲम्पुटेशन बी नव्हतं, पेशंटना मिळतच नव्हतं. त्याला काय आता आपण काय करूच नाही. सरकारी यंत्रणासुद्धा म्हणजे त्याचं पुरवठा होत नाही, प्रोडक्शन कमी आहे. आत्ताच केसेस सगळीकडेच वाढलेले आहेत आणि त्याला ॲम्पुटेशन बी हे एकमेव ट्रीटमेंट आहे. देर इज नो अदर वे. हा आजार होऊ नये म्हणून पोसोक्विनोझॉल नावाचं एक ड्रग आहे, गोळी आहे. तर प्रोफिलॅक्टिक यूज म्हणून ते काही पेशंटना दिलं जातं आणि ते दिलेलं बरं आहे इथून पुढं सुद्धा. म्हणजे जे पेशंट कोविडमधनं बाहेर पडलेले आहेत, ज्यांना बऱ्यापैकी स्टिरॉइड किंवा ऑक्सिजन दिले, डायबिटिक आहेत किंवा इम्युनोसप्रेशनवर आहेत, ज्यांना ही सगळी लागू पडतं, अशा लोकांना पोसोक्विनोझॉल नावाची गोळी आहे. रोज एक गोळी घ्यायची आहे. ती साधारण 2 आठवडे गोळी दिली तरी हा आजार होऊ नये म्हणजे प्रोफिलॅक्टिक यूजसाठी ते एक ड्रग आहे. त्याचासुद्धा उपयोग कितपत आहे अजून ते सिद्ध फारसं झालेलं नाही आहे. पण याच्याशिवाय ट्रीटमेंट नाही आणि ह्याला एंडोस्कोपिक डिब्राइडमेंट इज द ट्रीटमेंट आणि ती रिपीटेडली करावी लागते. म्हणजे एकदा करून ते भागत नाही, 2-3दा करावं लागतं आणि ॲम्पुटेशन बी पण साधारण फुल डोसमध्ये जावं लागतं. आता बऱ्याच वेळेला आम्ही बघतो अपुरं पडतं ते 3 ते 5 ग्रॅम डोसच जात नाही कारण ते मिळत नाही. काही रुग्ण असे आम्ही बघितलेत की जे बरे होऊन गेले आणि त्यांना पुन्हा म्युकर बसलेलं आहे. त्याचेही चान्सेस आहे त्याची अर्धवट ट्रीटमेंट होते ना. कसं आहे, बऱ्याच वेळेला रिपीट MRI आपण केला नाही तर तो मिस होतो ना. आपण डेब्राईड करतो तो जेवढा आपल्याला दिसतो एंडोस्कोपीतून तेवढाच काढला. जो दिसत नाही एंडोस्कोपीला तो MRI शिवाय किंवा CT स्कॅनशिवाय कळत नाही. पेशंट डिस्चार्ज येऊन घरी गेलेला असतो, पुन्हा ते उद्भवतं. असं सुद्धा होतं, घडलेलं आहे असं. नक्कीच सर, खूप छान माहिती देताय तुम्ही ह्या सगळ्या आजाराविषयी. जनतेचा अधिकारनामा ह्या चॅनलच्या सोबत संस्कार प्रतिष्ठान कोल्हापूर यांच्यातर्फे आपण आज हा चर्चासत्र आयोजित केलं होतं, ज्यातून जनमानसापर्यंत ही म्युकरबद्दलची माहिती मिळावी आणि त्यांच्यामधली अजाणता दूर व्हावी आणि त्याच्याबद्दलच्या काही शंका कुशंका असतील तर त्याही यातून दूर व्हावा. तर ह्या सगळ्यासाठी डॉक्टरांनी आपल्याला खूप महत्त्वाचा वेळ दिला आहे. सर बिझी असतात, त्यातूनही वेळ काढून सरांनी आपल्याला हे अत्यंत मोलाचं मार्गदर्शन केलं आहे. तर आपण आपल्या चॅनल आणि आमच्या संस्कार प्रतिष्ठानतर्फे सर आम्ही तुमचे खूप खूप आभारी आहे आणि इथून पुढेही आम्हाला काहीही माहिती लागल्यास आम्ही तुम्हाला पुन्हा त्रास देण्यासाठी येऊच. समाजात ही माहिती जावावी, लोकांचे गैरसमज दूर व्हावेत आणि लोकांनी अनावश्यक भीती बाळगू नये एवढाच यातला उद्देश आहे. म्युकर सुद्धा बरं होणारा आजार आहे. थँक्यू. जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करून सदैव रहा अपडेट.